नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. पारनेर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर. मित्रांनो, ही जाहिरात पब्लिक स्कूल पारनेर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर येथील आहे. पाहिजेत सन 2026 ते 2027 या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक विभाग इयत्ता 9वी व 10वी खालील पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, सन 2026 ते 2027 या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक विभागाकरिता इयत्ता 9वी व 10वी करिता खालील पदे भरण्यात येत आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करावेत. तरी जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहेत, अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी अप्लिकेशन करायचे आहेत. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, पदाचे नाव सायन्स टीचर फिजिक्स, पदसंख्या 1 जागा. शैक्षणिक पात्रता MSc BEd. सायन्स टीचर फिजिक्स, सायन्स टीचर भौतिकशास्त्र या विषयाकरिता 1 जागा भरण्यात येत आहे. आणि शैक्षणिक पात्रता MSc BEd दिलेल्या विषयामध्ये MSc असणे आवश्यक आहे. म्हणजेच MSc फिजिक्स BEd ही शैक्षणिक पात्रता आहे सायन्स टीचर फिजिक्स या विषयाकरिता. अर्ज करण्याची दिनांक आहे 30 जानेवारी 2026 पर्यंत. त्यानंतरचे पदाचे नाव आहे केमिस्ट्री विषयाकरिता 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MSc BEd. त्यानंतरचा विषय आहे किंवा पद मॅथ गणित विषयाकरिता पद भरण्यात येत आहे 1 जागा. शैक्षणिक पात्रता MSc BEd म्हणजेच MSc मॅथमॅटिक्स BEd. आणि त्यानंतर सिरियल नंबर 2, पदाचे नाव इंग्लिश या शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे. 1 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MA BEd. आणि सिरियल नंबर 1 to 2 किंवा अनुक्रमांक 1 आणि 2 मध्ये दिलेल्या पदासाठी अर्ज करण्याची दिनांक आहे 30 जानेवारी 2026 पर्यंत. उमेदवार अर्ज या ठिकाणी करू शकतात. मुलाखतीचा दिनांक तारीख दिली आहे 1 फेब्रुवारी 2026 व 8 फेब्रुवारी 2026. तर या ठिकाणी मित्रांनो, मुलाखतीची तारीख दिली आहे 1 फेब्रुवारी 2026 व 8 फेब्रुवारी 2026 ही तारीख मुलाखतीची या ठिकाणी दिली आहे. वेतन प्रति महिना दर महिन्याला वेतन 45,000 रुपयेपेक्षा जास्त अनुभव व गुणवत्तेनुसार. तर या ठिकाणी मित्रांनो, महिन्याला पगार मिळणार आहे 45,000 रुपयापेक्षा जास्त पगार मिळणार आहे. अनुभव, एक्सपिरियन्स आणि गुणवत्तेनुसार या ठिकाणी उमेदवारांना चांगले वेतन, आकर्षक वेतन या ठिकाणी दिले जाणार. इन्फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक 1, विषयावर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकास संधी असेल. तर या ठिकाणी मित्रांनो, ज्या उमेदवारांकडे विषयावर प्रभुत्व आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी विषयावर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकास किंवा उमेदवारास संधी असेल किंवा संधी मिळणार आहे. फाउंडेशन घेता आले पाहिजे. विशेष म्हणजे फाउंडेशन घेता आले पाहिजे. त्यानंतर मुद्दा क्रमांक 2, उमेदवारांनी अर्ज खालील ईमेलवर करावा अथवा प्रत्यक्ष विद्यालयाच्या कार्यालयात प्राचार्यांना भेटून जमा करावा. तर या ठिकाणी मुद्दा क्रमांक 2 मध्ये माहिती दिल्याप्रमाणे उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या ईमेलवर करायचा आहे अथवा किंवा प्रत्यक्ष विद्यालयाच्या कार्यालयात प्राचार्यांना भेटून म्हणजेच प्रिन्सिपल सरांना भेटून अर्ज त्या ठिकाणी जमा करायचा आहे ऑफिसमध्ये. त्यानंतर मुद्दा क्रमांक 3, हा ईमेल ॲड्रेस दिला आहे. या ईमेल ॲड्रेसवर अर्ज पाठवता येणार आहे. मोबाईल नंबर संपर्क क्रमांक दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9960875149 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 8208121307. शाळेचा पत्ता दिला आहे. मुद्दा क्रमांक 4 मध्ये शाळेचा पत्ता आहे. ॲड्रेस पारनेर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर. ॲड्रेस पानोली रोड, वैष्णव पेट्रोल पंपाजवळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. प्राचार्य पारनेर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स पारनेर. तर हा शाळेचा पत्ता दिला आहे. जाहिरात क्रमांक 2, त्वरित पाहिजेत. सहकार महर्षी वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित. ॲड्रेस पत्ता ओझरमीग, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर दिला आहे 9326011333. खालील पद त्वरित भरणे आहे. तर या ठिकाणी दिलेल्या सहकारी पतसंस्था मर्यादित या सहकारी महर्षी वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या ठिकाणी खाली दिलेले पद त्वरित भरण्यात येत आहे. पदाचे नाव किंवा पद लिपिक, 1 जागा भरण्यात येत आहे. लिपिक या पदाचे शिक्षण आहे. शैक्षणिक पात्रता लिपिक या पदासाठी BA चालेल किंवा BCom चालेल किंवा BSc चालेल. ही शैक्षणिक पात्रता आहे लिपिक या पदासाठी. इन्फॉर्मेशन सूचना, इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 15 दिवसांच्या आत वरील पत्त्यावर स्वहस्ते जमा करावा. उमेदवारांना सूचना आहे, जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ॲप्लिकेशन 15 दिवसांच्या आत वर दिलेल्या पत्त्यावर स्वहस्ते म्हणजे प्रत्यक्ष स्वतःच्या हाताने जमा करायचा आहे. स्वतः नेऊन द्यायचा आहे. त्या ठिकाणी अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
एक्सपिरियन्स असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे. टिप: उमेदवार हा ओझर परिसरातील असावा. या ठिकाणी महत्त्वाची माहिती दिली आहे. उमेदवार हा ओझर याच परिसरातला असायला पाहिजे.